पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली। याच दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली। हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 6 कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्याला 4 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। याशिवाय ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 15 लाख रुपयांची रक्कमही देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलंय। यासोबतच मेडलनुसार ग्रुप ए, ग्रुप बी किंवा ग्रुप सी सरकारी नोकरीही दिली जाणार आहे। भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। करो किंवा मरोच्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागलाय। यासह श्रीलंकेने 2-0 ने मालिका खिशात घातली। मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने अनिर्णित करण्यात यश मिळाले होते। मग दुसरा सामना जिंकून यजमानांनी आघाडी घेतली आणि काल झालेला अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेने मालिका जिंकली। मात्र सलग दुसऱ्या विजयासह श्रीलंकेने ऐतिहासिक कामगिरी केली आणि त्यांनी 1997 नंतर प्रथमच भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे। भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट हिला महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम लढतीपूर्वी ऑलिम्पिक मधून बाद ठरवण्यात आल्याने देशवासियांना मोठा धक्का बसलाय। दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या कुस्तीत अंतिम फेरीपर्यंत जाणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरली होती। मात्र काल रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगट हिचं वजन तिच्या वजनी गटाच्या निर्धारित वजनापेक्षा अधिक आढळल्याने तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं। तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सुवर्ण पदक समोर दिसत असताना विनेश सोबत जे झालं त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मीराबाई चानूने गेल्या ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं। मात्र या ऑलिम्पिक मध्येही तिला रौप्य पदक पटकावता आले असते, पण यावेळी तिला पदकाने हुलकावणी दिली, कारण 49 किलो वजनी गटातील स्नॅच आणि क्लीन जर्क प्रकारात मीराबाईला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय। आणि आता भारताचे अजून एक मेडल हुकले, ते फक्त एका गुणाने, कारण मीराबाईने एकूण 199 गुण पटकावले आणि 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या खाम बाओने 200 गुणांची कमाई केली। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला एका पाठोपाठ एक असे अनेक धक्के मिळाले। महाराष्ट्राचा मराठमोळा पठ्ठा अविनाश साबळे याला काल झालेल्या पुरुषांच्या 3000 मीटर्स स्टीपलचे शर्यतीत 11व्या स्थानी समाधान मानावं लागलंय। शर्यतीत अविनाश साबळेनं 8 मिनिटं आणि 14.18 सेकंदाची वेळ दिली आहे। महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून संन्यास घेतलाय। एक भावनिक पोस्ट लिहून तिने कुस्तीला अलविदा केलाय। कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे, आज मी कुस्तीशी हरले असं म्हणत विनेशने ही भावनिक पोस्ट केली आहे आणि कुस्तीमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलंय। ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगटचं वजन 100 ग्रॅमने जास्त भरलं, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं। आणि त्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा केलंय। भारतीयांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे तो नीरज चोप्राच्या लढतीमुळे। टोकियो ऑलिम्पिक मधील देशाला एकमेव सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा आज रात्री 11:55 मैदानात उतरेल। नीरजकडून संपूर्ण देशाला पुन्हा एकदा गोल्डची अपेक्षा आहे। मात्र पात्रता फेरीतील पहिल्या प्रयत्नात नीरजने 89.34 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत दिमागदार प्रवेश केला। पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी संपूर्ण देशाची नजर पुरुषांच्या हॉकीच्या लढतीवर असेल। आज संध्याकाळी 5:30 वाजता भारताचा हॉकी संघ कांस्य पदकासाठी स्पेन विरुद्ध लढणार आहे। भारताने गेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये 48 वर्षांनंतर हॉकीत कांस्य पदक जिंकलं होतं आणि आता संघाला तीच कामगिरी पुन्हा करण्याची संधी आहे। तसे झाल्यास भारताचे हे ऑलिम्पिक मधील हॉकीतील अनेक वर्षांनंतरचं सलग दुसरं पदक ठरेल। भारताच्या नावावर हॉकीत एकूण 12 पदके आहेत, ज्यातील 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकाचा समावेश आहे।